हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। सूरजकंदाचा हे गड्डा आहे। आपल्याला हे मस्तपैकी आपल्याला सूरजकंदाच्या चिप्स तयार करायचे आहेत। त्यासाठी हे गड्डा घेतलेला आहे। याची वरची आपण साल काढून घेऊत। हे हाताला मस्तपैकी तेल आणि मीठ लावून घेतलेला आहे। आता या मस्त आपल्याला अशी साल काढून घ्यायची आहे पूर्ण गड्ड्याची। हे मस्तपैकी आपण वरची साल काढून घेतलेली आहे। आता मस्त याची आपल्याला सूरजकंदाची चिप्स तयार करायची आहेत। त्यासाठी जोपर्यंत आपले चिप्स तयार होते तोपर्यंत आपण थोडंसं मीठ पण वरतून टाकून घेऊ। तोपर्यंत शेगडीवरती आपण पाणी ठेवलेलं आहे गरम। चला मस्त खिसणीच्या सहाय्याने याची चिप्स पाडून घेऊ। हे अशा पद्धतीत खूप छान लागतात सूरजकंदाचे चिप्स। असे तयार करून ठेवायचे तर हवा बंद डब्यात जर ठेवलं तर तुम्ही सहज 1 महिना ते चिप्स तुमचे खराब होणार नाही। मस्तपैकी अशा आपल्या चकत्या तयार झालेल्या आहेत। दुसऱ्या पण आपण एकाची अशाच करून घेऊ सर्व। पण आपल्याला हे अशा पद्धतीत तेल आणि मीठ मात्र हाताला लावायला विसरायचं नाही, कारण मिठाच्या सहाय्यानेच हे चरचर आपल्या हाताला होणार नाही। हे मस्तपैकी आपले हे चिप्स आपण खिसणीच्या सहाय्याने खिसून घेतलेले आहेत। चला तर मग आपलं पाणी गरम झालेलं असेल तर आपण हे चिप्स सोडून देऊत गरम पाण्यामध्ये। हे पाणी मस्तपैकी गरम झालेलं आहे। तर आपल्याला पहिल्यांदा मीठ टाकायचं आहे या पाण्यामध्ये। मीठ टाकलंच की लगेच आपल्याला या जे आपण चिप्स तयार करून घेतलेले ते चिप्स टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त आपल्याला 5-6 सेकंद वाफवून घ्यायचे आहेत मीठ टाकून मिठाच्या पाण्यामध्ये। हे मस्तपैकी आपले 5-6 सेकंद झालेले आहेत। आता आपण या सूरजकंदाचे चिप्स पाण्यामधून बाहेर काढून घेऊ। हे पाण्यामधून आता आपण काढून घेतलेले आहे मस्तपैकी। आता आपण हे तळून घेऊ। शेगडीवरती तेल ठेवू।
हे पहा शेगडीवर तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण तळून घेऊत. हे पहा तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्या चिप्स टाकून घेऊ. शेगडीची स्पीड जास्त ठेवायची. हाय स्पीडवरच आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहे. हे पहा एक साईडची बाजू किती मस्त तळलेली आहे आणि हे असे मस्त हे झालेले आहे. आता आपण दुसरी बाजूला पलटी देऊन घेऊ. ज्यावेळेस तुम्ही ही सूरजकंदाचे चिप्स खासाल तर तुम्हाला समजणार सुद्धा नाही हे सूरजकंदाचे चिप्स आहे म्हणून. असे तुम्ही पण नक्कीच करून पहा. खूप छान लागतात खायला. वातीसाठी ते सूरजकंदाची भाजी किंवा सूरजकंदाचे चिप्स खूप छान आहे हे खाण्यासाठी. पहा किती मस्त कलर आलेला आहे. चला मग हे चिप्स काढून घेऊत आता आपण. दुसरे पण टाकून घेऊ. हे पहा किती मस्तपैकी आपली सूरजकंदाचे चिप्स तयार झालेले आहेत. मी तोडून पण दाखवते. पहा किती क्रिस्पी झालेलं आहे. पहा हे चिप्स ओळखूसुद्धा येणार नाही.